नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर रोजन आपल्या शुड डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो. तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की जे मेन जे प्रॉब्लेम असतो गोट्यामध्ये, आपण म्हशींचा गोटा करतो किंवा गायांचा गोटा करतो, त्यामध्ये सगळ्यात जास्त भीती जी असते ती म्हणजे म्हशी गाब जाण्याची किंवा गाय गाब जाण्याची. त्यातल्या मायनांना जास्त सगळ्यात भीती असेल की मुरा म्हशी गाब जाण्याचा असा एक जी समज आहे. ह्यावर तुम्हाला मी सांगणार आहे की आमच्या गोट्यामध्ये आमचं रिझल्ट काय आहे तर म्हशींचं गाब जाण्याबाबत. आता तुम्ही बघू शकता की तत्न जेथपर्यंत आमच्या साधारण 10 मुरा म्हशी आणलेल्या आहेत आम्ही. ते म्हशी दाखव आपल्या पूर्ण. हा सगळं 10 म्हशींचा आपला गोटा आहे. साधारणतः आपण पहिल्यांदा स्टार्टअप जे केलाय 10 म्हशीपासून केलेला आहे. तर 10 म्हशीमध्ये आज आपल्याला मला सांगायला चांगलं वाटतं की आमच्या 10च्या 10 म्हशी गाब आहेत त्या. आता ही 10च्या 10 म्हशी गाब घालण्यासाठी जे कष्ट किंवा त्या मागचं जे नियोजन आहे ना, ते एक नंबर. म्हणजे जसं आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट शिकायला लागते, तसं आम्ही नियोजन केलेलं आहे. त्याचं झालं पाण्याचं नियोजन झालं. गोट्यामध्ये हे पाणी बघू शकता तुम्ही की जास्तीत जास्त वेळ पाणी किंवा 24 तास पाणी हे जे आम्ही त्या गोट्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर पाण्याचं नियोजन झालं, सकाळी मसर धुवून घेणं. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की आम्ही चाऱ्याचं नियोजन कसं केलेलं आहे. की चारा देताना त्यामध्ये खाली चारा देताना तुम्ही बघू शकता की आपण जे चारा दिलेला आहे ह्यामध्ये की वल्ला आणि सुका चारा मिक्स दिलेला आहे. त्या चाऱ्यामध्ये सुपर नेपियर, कडबा, ऊस, परत वैरण झाली, त्या गोष्टी मिक्स करून आपण याला चारा देतो. ह्या चाऱ्यामध्ये आपण मीठ, सोडा, जे TMR जे म्हणतो आपण, ह्या गोष्टी आपण या गुरांना देण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या गोष्टीमुळे गुरांचं तब्येत किंवा त्यांचं जे हेल्थ जे आहे ते एक नंबर राहतं. आणि एकंदरीतच गुरांना चारा आणि पाणी किंवा त्यांना जे लागणारा गुळ आहे, मिनरल मिक्सचर आहे, ह्या जर गोष्टी त्यांना बरोबर असल्या तर त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि म्हशी लवकर हिटवर येते. त्या म्हशी जर हिटवर आल्या तर आपलं पुढचं प्रोडक्शन जे आहे किंवा आपलं पुढचं लॅक्टेशन जे आहे ते आपलं जवळ येणार आहे. आणि ह्याचाच फायदा आपल्याला होणार आहे की आपला गोटा व्यवस्थित चालणार आहे, गोटा आपला मोडणार नाही. आणि जर आपण नियोजन जर चुकलं, आपलं नियोजन म्हणजे चाऱ्याचं, पाण्याचं, ह्या गोष्टींचं नियोजन जर आपलं फसलं तर मग एकंदरीत आपल्याला त्रासदायक वाटणार आहे की म्हशी गाब जात नाही त्या, असं आपल्याला वाटण्यापेक्षा आपल्या गोट्यातल्या म्हशीच गाब जाणार नाही त्या. पुढे कुलदीप, म्हशी आपल्या गाब न गेल्यामुळं आपलं हे ह्यामध्ये फायदा जे असतो की आपण जे म्हणतो आजचं रेडकू उद्याची म्हैस, आजची रेडी उद्याची म्हैस, ही गोष्ट आपली कुटणार आहे आणि आपल्याला नुकसान होणार आहे की आपलं प्रोडक्शन पण थांबणार आहे आणि आपलं मेन प्रॉपर्टी जे आहेत ह्या गोष्टी थांबणार आहेत. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांना मनामध्ये जे आपला समज आहे ही न बाळगता, आपल्या मनामधला समज जे असतो की म्हशी गाब जात नाही त्या, ह्या गोष्टीचा डोक्यात न घेता जर त्याचं आपण नियोजन जर योग्य केलं, योग्य प्रकारे नियोजन जर आपलं असलं, चाऱ्याचं, पाण्याचं, ह्या गोष्टी जर आपण नियोजन जर केलं तर तुमच्याही गोट्यातले किंवा तुम्ही जर नवीन प्रोजेक्ट जर चालू करणार असणार दुग्ध व्यवसायामध्ये म्हशीचा, तर तुमच्याही म्हशी गाब जातील. फक्त तुमचं जे नियोजन जे आहे गोट्याच्या आतमधलं चाऱ्याचं, पाण्याचं, त्यांच्या आरोग्याचं, ही नियोजन जर आपण सांभाळलं तर आपल्या गोट्यातल्या 100% सगळ्या म्हशी ही गाब जाणार आहेत त्या. किंवा आमच्या जसे गाब आहेत तसे तुमच्या गोट्यातल्या म्हशी गाब 100% जाणार. तर मित्रांनो, तुम्ही कुठल्या जातीच्या म्हशी वापरता, तुमच्या म्हशीचं गाब जाण्याबाबत रिझल्ट काय आहेत हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.